ब्रह्मपुरी शहरातील गांधीनगर भागातील मयूर वसंतराव खरवडे वय 35 या युवकाने गोसेखुर्द कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धोकादायक घटना शनिवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी उघडीस आली। त्याचा मृतदेह सावली तालुक्यातील पात्री गावाजवळ कालव्यात आढळून आला। कर्जाच्या तणावामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यात एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला अशा जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात शनिवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरात गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला। शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणुका काढून इरवई नदीतील विसर्जन कुंडात 138 मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले। पहाटे 3 वाजेपर्यंत विसर्जन करण्यात आले। दरम्यान काही मोठ्या गणेश मूर्तीचे रविवारी सकाळी विसर्जन करण्यात आले। मूळ शहरातील भूखंडाच्या किमती सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या राहिल्या नसून मागील 2 वर्षांमध्ये दरात प्रचंड वाढ झाली। सतत वाढत चाललेल्या किमतीमुळे भूखंड खरेदी करून त्यावर घर बांधणे हे सर्वसामान्य नागरिकांना न परवडण्यासारखे झाले असून सर्वसामान्य लोकांचे शहरात घर बांधून राहण्याचे स्वप्न भंग होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे। वरोरा तालुक्यात गेल्या काही दिवसात 75 मिमीच्या वर पडलेल्या मुसळधार पावसाने वरोरा तालुक्यातील नदी नाल्याला पूर आल्याने नाल्या काठ्यावरील हजारो हेक्टर शेत जमिनीवरील कापूस आणि सोयाबीन हे पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। जिवती तालुक्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त मुकुत मगुडा गावात दारूबंदी आणि व्यसनमुक्तीचे संदेश देण्यासाठी जिवती पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण जाधव यांच्या उपस्थितीत एक विशेष सभा आयोजित करण्यात आली। कोरपणा येथे उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय स्थापना करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त नागपूर यांनी मागवलेल्या माहितीवरून कोरपणा व जिवती तहसीलदारांनी 22 विवरणाची माहिती सादर केली आहे। चिमूर नगर परिषदेची निवडणूक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार चिमूर नगर परिषदेने प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली। निवडणूक आयोगाने बूथ लेवल ऑफिसर, BLO, पर्यवेक्षक, सुपरवायझर, AERO, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी आणि ARO मतदान नोंदणी अधिकारी यांच्या मानधनात तब्बल दुपटीने वाढ केली। BLOंना आता 6,000 ऐवजी 12,000 रुपये वार्षिक मानधन दिले जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशांसाठी आवश्यक जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मोठा दिलासा देण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल उचलले आहे। राज्यात विविध पर्यटन स्थळावर पर्यटन पोलीस नियुक्त करण्याचा निर्णय घेतला। मागील आठवड्यात वर्धा नदी फुगल्यामुळे बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत पुराच्या पाण्याखाली आले। खरीपात लागवड केलेली पिके पूर ओसरल्यानंतर अशी काळवडली आहेत। शंकरपूर येथील रहिवासी प्रज्वल रामदास सूर्यवंशी वय 24 याचे शनिवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्यावर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते। 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रज्वल दुचाकीने घरी परत असताना रस्त्यावर आडव्या आलेल्या गायीला वाचवताना दुचाकीचा अपघात झाला। मूळ गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर वेनगंगा नदीजवळ शनिवारी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 10 मेंढ्यांचा मृत्यू झाला। ही घटना रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली।